नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्राचे तिसरे प्रकरण भारतीय समाजातील विविधता आणि एकता आज पाहणार आहोत, ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता असंही म्हणतो। तर राष्ट्रीय एकात्मता ही खरं पाहता राष्ट्राचा आत्मा मानली जाते, हो की नाही। तर राष्ट्रीय एकात्मतेची ही प्रक्रिया आपल्या देशाचे अस्तित्व, विकास आणि स्थैर्य यासाठी खरं तर आवश्यक आहे। आणि राष्ट्रीय एकात्मता ही एक प्रक्रिया आहे। देशातील सर्व नागरिकांनी आपला प्रदेश, वंश, धर्म, जात, भाषा आणि संस्कृती याबाबतची भिन्नता दूर करून आपण सर्वजण एक आहोत ही भावना जेव्हा सर्व लोकांमध्ये निर्माण होते, तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असं म्हणायला काही हरकत नाही। सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक भिन्नतेचा त्याग करून लोकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। डॉक्टर ब्रिजमोहन यांच्या मते सर्व समूहांनी आपल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेली ध्येय साध्य करण्याच्या कार्यात समान सहभाग घेण्याची मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। राष्ट्रीय एकात्मता म्हणजे धर्म, भाषा, प्रदेश, जात यावर आधारलेल्या विविध समूहांचे केवळ समिलीकरण नव्हे, तर राष्ट्रीय अस्मितेसह एका विशाल समूहात त्याचे सामिलीकरण होणे अभिप्रेत आहे। मी राष्ट्राचा एक घटक आहे असे प्रत्येकास वाटले पाहिजे आणि ही भावना त्यांच्या कृतीमधून दिसून आली पाहिजे। लोकांमधील ही भावना राष्ट्रास शक्तिशाली बनवते व राष्ट्रीय ऐक्य निर्माण करते। या प्रक्रियेत सर्वांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा असते। खरं पाहता राष्ट्रीय एकात्मता ही एक अमूर्त संकल्पना आहे। सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय एकतेची भावना ही राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करते। राष्ट्रीय एकात्मता ही सामाजिक आणि मानसिक प्रक्रिया आहे। आपण सर्व एक आहोत ही भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। खरं पाहता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर एका दोऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या रंगाचे फुलं आपण ओवतो आणि त्या फुलांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हा दोरा करतो। अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही दोऱ्याचं काम करते आणि सर्व जाती धर्मांना, पंथांना, लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते आणि तीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता होय। लोकांच्या मनातील समान नागरिकत्वाची जाणीव आणि राष्ट्राच्या प्रती निष्ठेची भावना म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता होय। आता हा प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रीय एकात्मतेची गरज काय आहे? तर सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्याकरिता राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे। भारतीय समाजातील बहुविविधतांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। सर्व नागरिकांचे मानवी हक्क जपण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। कामाच्या स्थानी संघटनेचे किंवा समुदायाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। परिणामकारक आणि समावेशक संवादाकरिता राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। शांततापूर्ण सहजीवनासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। जाती, पंथ, लिंग, वर्ण, आर्थिक वर्ग, सांस्कृतिकतेच्या अपरोक्ष सर्वांचे कल्याण करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। आपली भूमी आणि येथील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी राष्ट्रीय एकात्मता आवश्यक आहे। तर आपल्याला आता पाहायचं आहे की भारत हा विविधतेने नटलेला असा देश आहे। भारतामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक प्रदेश आहेत आणि या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम ही राष्ट्रीय एकात्मता करते आणि म्हणूनच ह्याला आपण विविधतेत एकता असंही नाव देऊ शकतो। तर आता ह्या विविधतेत एकता आपण कशी प्रस्थापित करू शकू हे आपण पाहणार आहोत।
तर ह्या विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करणारा पहिला घटक आहे तो म्हणजे भौगोलिक विविधता. भारताचे भौगोलिक क्षेत्र हे विस्तृत आहे. तसेच हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश आहे. जगातील सर्व भौगोलिक आणि परिस्थितीय विविधता येथे आहे आणि म्हणूनच भारत हा जगाची छोटी प्रतिकृती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हिमालय आणि विंध्यसारखे पर्वत, पूर्व व पश्चिम किनारपट्टीचे घाट, उत्तर भारतातील सपाट मैदानी प्रदेश, गुजरात आणि राजस्थानचे वाळवंटी प्रदेश, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यासारख्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, वेगवेगळ्या प्रकारची जमीन, अनेक प्रकारची धान्य, फळे, फुले, भाजीपाला, हवामानातील भिन्नता, धातूंच्या खाणी या बाबतीत आपल्याला विविधता ही भारतामध्ये दिसून येते. कोणत्याही देशाची संस्कृती ही त्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये जीवनशैली, वेशभूषा, खाणेपिणे, सण उत्सव, व्यवसाय यामध्ये आपल्याला भौगोलिक विविधता असलेली दिसून येते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे वांशिक विविधता. भारतामध्ये विभिन्न वंशाचे आणि उपवंशाचे समूह आढळतात. डॉक्टर B.S. गुहा यांच्या मते भारतात 6 वंशाचे लोक आहेत. ते म्हणजे निग्रोटो, प्रोटो ऑस्ट्रेलॉइड, मँगोलॉइड, मेडिटेरेनियन किंवा द्रविडियन म्हटलं जातं त्यांना, वेस्टर्न ब्राचिसेफाल्स, नॉर्डिक्स असे 6 वंशाचे लोक हे आपल्याला भारतामध्ये आढळून येतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे धार्मिक विविधता. पण धार्मिक विविधतेकडे जाण्या अगोदर खरं पाहता आपण आत्ताचे जे वंश पाहिले हे वंश आपल्याला आत्ताच्या काळामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये कुठेही दिसून येणार नाहीत. तर आता हे वंश एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत आणि त्यामुळे कोणता वंश कुठे आहे हे आज आपण सांगू शकत नाही. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे धार्मिक विविधता. जगातील प्रमुख धर्माचे अनुयायी भारतामध्ये राहतात. हिंदू बहुसंख्याक भारतामध्ये राहतात आणि त्यानंतर मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, पारशी, जैन, बौद्ध धर्माचे लोक अल्पसंख्याक आहेत. बहुतेक सर्व धर्मामध्ये पंथ आणि उपपंथसुद्धा आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, तर मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी आणि सूफी, ख्रिस्ती धर्मात कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट, बौद्ध धर्मात महायान व हीनयान, जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतांबर हे असे विविध प्रकारचे पंथ आणि उपपंथ आपल्याला धर्मामध्ये दिसून येतात. प्रत्येक धर्माचे तत्त्वज्ञान, विचारधारा, विधी, कर्मकांड वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येतात. आपल्याकडे हिंदूंची संख्या जर आपण पाहिली तर कोटीच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिली तर 96.63 कोटी ही भारतामध्ये हिंदूंची संख्या आहे आणि 79.80% त्याचं प्रमाण आहे. मुस्लिम धर्मियांची संख्या जी आहे ही 17.22 कोटी आहे तर 14.23% त्यांचं प्रमाण आहे. ख्रिश्चन धर्मियांची 2.78 कोटी आहे तर 2.30% त्यांचं प्रमाण आहे. शीख धर्मियांची 2.08 कोटी ही लोकसंख्या आहे तर त्याचं प्रमाण 1.72% आहे. बौद्ध धर्मियांची संख्या 0.84 कोटी आहे तर त्यांचं प्रमाण हे 0.70% आहे. जैन धर्मीय हे 0.45 कोटी लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये भारतात आहेत ते 0.37% हे त्यांचं प्रमाण आहे. पारशी लोकांची संख्या ही 0.88 कोटी आहे तर 0.06% हे त्यांचं प्रमाण आहे. आणि भारतामध्ये 4650 लोक फक्त ज्यू धर्मीयाचे आहेत. म्हणजेच ज्यू धर्मीयांची संख्या ही भारतामध्ये खूप कमी प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. आणि आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे जरी लोक राहत असले तरी गणपती, दिवाळी, रमजान ईद जी आता येते 25 तारखेला आपल्याकडे ईद आहे, तर पतेती, ख्रिसमस यासारख्या सणामध्ये
म्हणजे प्रत्येक धर्मियाचे लोक हे सामील होतात आणि आनंदाने प्रत्येक सण जो आहे हा साजरा करतात. त्याचबरोबर भारत सरकारने शासकीय सुट्टीसुद्धा प्रत्येक धर्मियांच्या सणाला दिलेली आहे. याच्या पाठीमागचा हेतू हा की तो उत्सव त्या लोकांना आनंदाने साजरा करता यावा. त्यामध्ये मग गुड फ्रायडे आहे, रामनवमी आहे, ईद उल फित्र आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. कोलकात्यामध्ये सुद्धा दीपोत्सव हा सण ज्युविश दीपोत्सवासोबत साजरा केला जातो. म्हणजे प्रत्येक धर्मियांचं सणवार उत्सव जरी वेगवेगळे असले तरी एकमेकांमध्ये मिसळून हे सण आनंदाने प्रत्येकजण साजरे करत असतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे जातीची विविधता. आपल्याकडे जातीची सुद्धा विविधता जी आहे ही भारतामध्ये दिसून येते. त्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर प्राचीन काळात हिंदू समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 वर्गात म्हणजेच वर्णात विभागला गेला. त्यानंतर ह्या 4 वर्णातून विविध जाती आणि उपजाती उदयास आले. या जाती 4 गटात विभागता येतात. हे 4 गट पुढील प्रमाणे आहेत. उच्च जातीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, राजपूत. त्यानंतर मध्यम जातीमध्ये ठाकूर, बनिया, मराठा. त्यानंतर कनिष्ठ जातीमध्ये सुतार, माळी, कोष्टी. त्यानंतर अस्पृश्य जातीमध्ये महार, मांग, चांभार, भंगी यांचा समावेश होतो. व्यवसाय, विवाह, खाण्यापिण्याच्या सवयी, धार्मिक कर्मकांड, सण व उत्सव इत्यादी बाबतीत जातीमध्ये आपल्याला विभिन्नता असलेली दिसून येते. त्यामुळे एका जातीची जीवनपद्धती ही इतर जातीपेक्षा वेगळी अशी बनलेली आहे. यातूनच हिंदू समाजात जातीची विविधता निर्माण झाली आहे. हिंदूंच्या घनिष्ठ संपर्कामुळे भारतातील मुस्लिम, जैन, शीख यासारख्या धार्मिक समुदायात सुद्धा विविध जाती समूह आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजेच काय, जाती व्यवस्था केवळ हिंदूमध्येच आहे असं नाही, तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मामध्येही जातीनुसार विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की मुस्लिमामध्ये आमीर, शेख, सय्यद, पठाण आणि या मुस्लिमामधील श्रेणी रचनेबद्दल आपल्याला माहितीच आहे. याशिवाय मुस्लिमामध्ये तेली, धोबी, दर्जी यासारख्या जाती आहेत. तर ख्रिश्चनमध्ये आपल्याला जाती आधारित अस्मिता आपल्याला काही नवीन नाही आहे. काही तज्ज्ञांच्या मते भारतातील ख्रिश्चनांच्या मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मातून धर्मांतर झाले होते. त्यामुळे काही धर्मांतरित लोकांनी जाती व्यवस्था बरोबर नेली. त्यानंतर जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला वर्गीय विविधता सुद्धा असलेली दिसून येते. जसं की वर्ग व्यवस्था हा स्तरीकरणाचा प्रकार आहे. जगातील सर्वच समाजात वर्ग व्यवस्था आढळते. भारतीय समाजातही वर्ग व्यवस्था अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येते. भारतात 3 मुख्य वर्ग आहेत: उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग. या वर्गाचे सुद्धा उपप्रकार आहेत. मध्यम वर्गात उच्च मध्यम वर्ग व कनिष्ठ मध्यम वर्ग, तसेच कनिष्ठ वर्गातही दारिद्र्य रेषेखालच्या खालील व दारिद्र्य रेषेच्या वरील असे प्रकार आहेत. याशिवाय उद्योगपती व कामगार, जमीनदार व शेतमजूर, तसेच सुशिक्षित व अशिक्षित असेही वर्ग आपल्याला आढळतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे भाषीय विविधता. भारत हा बहुभाषिक देश आहे. येथे शेकडो भाषा आणि बोलीभाषा आहेत. सुमारे 1652 बोलीभाषा आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. तसेच प्रशासनात व शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी भाषेस मान्यता दिलेली आहे. प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी एक अधिकृत भाषा आहे. तर भारतातील भाषांचे पुढील गटामध्ये वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये इंडो आर्यन या भाषिक गटामध्ये संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, कच्छी, सिंधी, मराठी, ओरिया, आसामी, उर्दू, कोकणी, बिहारी, अवधी, छत्तीसगढी, बुघेली, अलवारी या भाषांचा समावेश होतो, ज्याला आपण इंडो आर्यन हा गट म्हणतो. त्यानंतर द्रविडियन गटामध्ये तेलुगू, कुरुख, ओरॉन, मालेर, कुई, पारजी, कोलमी, तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटा, कुर्गी, तोडा या भाषांचा समावेश होतो. तर ऑस्ट्रो एशियाटिक, ज्याला
या गटामध्ये मुंडा, यामध्ये मुंद्री, संथाली, हो यासारख्या 14 भाषांचा समावेश होतो. तर मोन, खमेर याचे खासी आणि निकोबारी हे 2 उपगट पडतात. त्यानंतर सिनो तिबेटन हा पण एक भाषेचा गट आहे. याचे 3 उपविभाग आहेत. त्यामध्ये तिबेटो, हिमालयी भाषा, भूतिया भाषा यांचा समावेश होतो. तर अंदमानी या गटामध्ये अंदमानचे आदिवासी लोक या भाषामध्ये बोलतात. आका, जेरू, ओंगन, सेंतिनेली अशा म्हणजे विविध प्रकारच्या भाषा ज्या आहेत ह्या भाषा आपल्याला वेगवेगळ्या भागात बोलल्या जात असलेल्या आपल्याला माहिती आहेच. याशिवाय अनेक बोलीभाषासुद्धा आहेत, ज्यामध्ये डोंगरी, गडवाली, लमानी, पहाडी, ठाकरी. ज्या भाषेला लिपी नसते तिला बोलीभाषा म्हणतात. आणि भारतात लिपीचीही विविधता आढळते, ज्यामध्ये आत्ता आपण पाहिलं इंडो आर्यन व द्रविडियन भाषा गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिपी आहेत. उदाहरणार्थ देवनागरी लिपी ही कुठे वापरली जाते, तर संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती ही भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो. तर द्रविडियन गटात तमिळी, तेलुगू, कन्नड, मल्याळम वगैरे. आणि उर्दू भाषेची त्याची स्वतंत्र अशी एक लिपी आहे. म्हणजे अशा प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या भाषेचं प्रभुत्व आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं. त्यानंतरचा घटक आहे ते म्हणजे सांस्कृतिक विविधता. भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक विविधता अनेक बाबतीत आपल्याला दिसून येते, जसे की रूढी, परंपरा, वेशभूषा, केशभूषा, खानपान, व्यवसाय, सण, नियमने, मूल्य, संगीत, नृत्य, जीवनशैली. या बाबतीत आपल्याला प्रत्येक गट किंवा प्रत्येक जात, धर्म, पंथ आपली संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे हा करत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण पाहिलं हे वेगवेगळ्या आधारे आपल्याला भारतामध्ये विविधता असलेली दिसून येते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक घटक अजून पाहायचा आहे, तो म्हणजे प्रादेशिक विविधता. एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी आहे. अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिन्सीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्यामुळे ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. संकुचित प्रादेशिक अस्मिता या व्यापक अस्मितापासून स्वतंत्र नाहीत. उदाहरणार्थ, प्रत्येक प्रादेशिक अस्मिता संदर्भानुसार समजून घेणे गरजेचे आहे. प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे. 7 राज्य असलेला ईशान्येकडील प्रदेश, ज्याला 7 सिस्टर्स असेही म्हणतात. राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील राज्यातील प्रदेश पुढीलप्रमाणे, जसं की कोकण आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. आता भारतातील ईशान्येकडील राज्यामध्ये पुढील राज्यांचा समावेश होतो. अरुणाचल प्रदेश आहे, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा. या राज्यांना एकत्रितपणे 7 सिस्टर्स असं म्हणतात. ईशान्येकडील प्रदेश डोंगराळ असून सांस्कृतिकदृष्ट्या तो श्रीमंत आहे. भारतातील बहुसंख्य आदिवासी जमाती या राज्यामध्ये राहतात. उदाहरणार्थ, गारो, खासी, नागा, मिझो, झोमी, लेप्चा, कुकी, बोडो. या जमातीची वैशिष्ट्ये शारीरिक गुणवैशिष्ट्ये असतात असेही तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, त्वचेचा रंग, केसांचा पोत, चपटे नाक, बदामी डोळे, दुमडलेल्या पापण्या. आणि प्रत्येक समुदायाला विशिष्ट इतिहास, लोकसाहित्य, नृत्य, परंपरा आणि संगीताची पार्श्वभूमी आहे. या समुदायाचा इतर संस्कृतीशी संपर्क आल्यानंतर या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर होणे ही बाब काही आता नवीन राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विविधतासुद्धा असलेली दिसून येते. प्रत्येक प्रदेशाचे वैविध्य संपन्न आणि अनोखे असते. नद्या, जलस्रोत, मृदा, वने, खनिजे आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण या संदर्भात सुद्धा प्रदेशामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. एखाद्या प्रदेशातील लोक वंश, वांशिकता, भाषा, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, रूढी,
चालण्या बोलण्याच्या पद्धती, श्रद्धा आणि आचरण, कायदे आणि चालीरीती यासारख्या नियंत्रण व्यवस्था यामुळे तेथील लोकांमध्ये विविधता असलेली आपल्याला दिसून येते. एकूणच काय तर प्रत्येक जातीनुसार म्हणा किंवा धर्मानुसार म्हणा किंवा प्रदेशानुसार म्हणा आपल्याला भारतामध्ये विविधता असलेली दिसून येते. जरी विविधता असली तरी भारत हा एकतेने नटलेला असा देश आहे, जो की आत्ता आपण या घटकामध्ये पाहिलेला आहे. यानंतर आपण ह्या विविधतेमध्ये कशा कशा प्रकारच्या समस्यांचा सामना हा भारतीयांना करावा लागत आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणूया की ह्या विविधतेमध्ये एकता जर आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर कोणकोणत्या अशा एकतेच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे भारतामध्ये ऐक्याची भावना निर्माण झालेली आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या विविधतेला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याची पण आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.